कायमचा इथे राहायला आलेला आहे आणि जर तो इथे राहणार असेल तर आपल्याला घर सोडावं लागेल. तो कशाला इथे राहायला येतोय? महिन्याभराच्या आत US ला परत जाईल तो. नाही नाही, हा म्हणतो ते बरोबर आहे. बॅगा भरायला घ्या. बहुतेक आता आपल्याला या घराबाहेर जावं लागणार आहे. आत्ताच जावं लागणार आहे की काय? आपल्याला बॅगा पण भरून देणार नाही का? तू थांब, मी आता त्याच्याशी बोलतो बघ. तू नको बोलूस रे. थांब जरा. अजून गोंधळ वाढवून ठेवशील तू. मी बोलतो. अरे कोणी घर देता का रे? घर या तुफानाला कोणी घर देता का रे? गाईस, मोरे काका. काका हे तुफान भिंतीन वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून इतस्तता सैर भैर भटकतय रे. कोणी घर देता का रे त्याला? काका काय होतं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सगळं ठीक आहे ना काका? काका नटसम्राट पाहिलं आणि आता झोप येत नाहीये का? नाही घाबरू नका काका, आम्ही तुमची अवस्था तशी होऊ देणार नाही. अरे होऊ देणार नाही काय रे? झाली रे माझी अवस्था ही अशी. काका इथे बस. अरे या घराचा मालक असूनही मला झोपायला जागा देत नाही. काहीतरीच काय काका, तुमचंच तर घर आहे नाही? हो, म्हणजे सोफा एकदम कम्फर्टेबल आहे का? नाव काढायचं नाही त्या सोफ्याचं, सांगून ठेवतोय. अरे गेले 2 तास त्या सोफ्यावर मी या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर तळमळतोय रे. माझ्या पाठीची वाट लागली. मला एक बेड हवाय रे, बेड. या तुफानाला एक बेड देता का? बेड. हे तळमळतंय रे हे तुफान. एका बेड वाचून, एका उशी वाचून, एका चादरी वाचून, एका उशीच्या आभऱ्या वाचून कुणीतरी बेड देता का रे? बेड. अरे त्या सोफ्यात मावेल ते तुफान कसलं मला सांग. कोणी बेड द्या रे, बेड. जर नाही दिलं कोणी बेड तर मी इथे झोपणार आहे. आता मला नाही. काय बोलताय असं? त्या दोन्ही घरांचा मालक असूनही मला कोणी झोपायला बेड देत नाही रे तुम्ही. ओके ओके, आपण एक काम करूया. तुम्ही माझ्या बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपतो. झालं? रे काळजी तुलाच. मी बोलणार होतो तेवढं हा बोलला. ठीक आहे विनय, तू पाय चेप म्हणजे तुलाही काळजी हे सिद्ध होईल. आता म्हणतोयस तू? बायको आली ना हेच बोलून दाखव, मग मानते तुला. म्हणेन तेव्हा हेच म्हणेन आई. चला आता आंघोळीला. हो हो, चल चल चल. अरे तुझ्या ते कपड्यांच्या बॅगेचं काय झालं? अरे हो खरं. अरे हा, ती बॅग आज यायला हवी. बघू आता काय. अरे हा आई, सॉरी, मी तुमच्याकरता काही आणू शकलो नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. काय रे, त्यात काय? आपण एक काम करायचं का? आपण ना मॉलमध्ये जाऊ. कशाला? तुमच्याकरता मला काहीतरी घ्यायचंय. अरे नको. काय घेऊ सांग, तू म्हणशील तर घेऊ. काहीही नको. अरे खरंच नको. तू आलास ना तेच खूप आहे रे आपल्यासाठी. पण आता ना तू इथेच राहा आणि इथेच काहीतरी कर. मग आपण ना छानपैकी तुझं लग्न लावू आणि मस्त राहू आपण सगळे एकत्र. हा, इथे एखादी मुलगी बघितलीस का? का तू नाही शोधलीस का एखादी इथे? अरे मी तुझ्यासाठी गीझर चालू केला होता. जा पटकन आंघोळीला. आता तो बरं, मी निघते ऑफिसला जायला. तुम्हाला काही करून देऊ का? नाही ग, काय नको. नक्की? हो नक्की. काही लागलं तर मला सांगा, मी संध्याकाळी येताना घेऊन येते. अगं मी बघते काय आणायचं असेल तर. हा बरं, मला संध्याकाळी फोन करून सांगा. नक्की सांगते. ठीक आहे, येते. अगं पर्स विसरले. आणते. हो.
संशय काय झालं केवढं बाळा? रडलीस? काय झालं बाळा? एक मिनिट. शांत हो, शांत हो. काय झालं? What the hell? तुला नॉक करता येत नाही का? कुणाच्या रूम मध्ये घुसायचं? आल्यापासून बघतोय क्षणभर प्रायव्हसी नाही मला. जावं तिथे कोण ना कोणतरी आहेच. आय एम रिअली सॉरी. मला खरंच माहिती नव्हतं तुम्ही आतमध्ये आहात. आय रिअली डिड नॉट मीन इट. आय एम रिअली सॉरी. नाही, एक सेकंड. मला कळत नाही की मुळात तुझं माझ्या रूम मध्ये काय काम होतं? श्रीकांत, तू US ला होतास त्यावेळी तुझ्या रूम मध्ये ती राहायची. हो, आणि बाळा अजूनही तिचं सामान आहे ना त्याच खोलीमध्ये. तिची पर्स राहिली होती ना, ती घ्यायला ती गेली. खरं तर माझंच चुकलं. मी तिला थांबवायला होतं. मला माहित होतं ना तू आत आहेस ते. नाही, चांगलंच आहे. काय आधी माझं घर, हा, आणि आता माझी रूम. सगळीकडे भाडेकरू भरून ठेवलेत नुसते. नाही पण समोरचं घर ठीक आहे ना, पण याही घरात नाही. मग गरज काय आई बाबा? तुम्हाला मी US वरनं पैसे पाठवायचो ना. श्रीकांत, आज सॉरी आई, पण मला असं म्हणायचं नव्हतं. अगं पण मी पण हर्ट झालो ना. मला सांग, मी इथे आल्यापासून 2 क्षण आपण तिघच आहोत. असं कधी झालंय का? कोण ना कोणतरी आहेच सतत. मला ना कंटाळा आलाय भाडेकरूंचा. तू जिला भाडेकरू म्हणालास ना, ती एक अनाथ मुलगी, लेडीज हॉस्टेलमध्ये राहत होती ती. काय? आम्ही भाडेकरू नाही ठेवलंय, तिला कुटुंब दिले. आय एम सॉरी, मला माहित नव्हतं. कसं माहित असेल तुला? 15-15 दिवस फोन नाही करायचास तू. आमचं आयुष्य जैसे थे असंच असेल अशी अपेक्षा कशी करू शकतोस तू? अशी अपेक्षा नाहीये माझी, पण तुमच्या आयुष्याचा भाग मीही असावं असं वाटतंय का? तू आमच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहेस. पण ही मुलं सुद्धा महत्वाची आहेत आम्हाला. आम्ही भाडेकरू नाही रे ठेवले, माणसं जोडली आहेत आम्ही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला खरंच माहित होतं की ते अनाथ आहे. त्याची माफी मागतो मी. आणि तुलाही माहितीये ना, मला तुम्हाला कोणाशी शेअर करायला आवडत नाही ते. माहितीये बाळा. काकू आत येऊ का? ये बाळा. पर्स घ्यायची होती. घे ना. मी आज संध्याकाळी माझं सगळं सामान शिफ्ट करते. खरं तर आत्ताच केलं असतं, पण आज मला ऑफिसला जावंच लागणार आहे. काकू येते. स्वाभिमानी मुलगी आहे. तुला तिची माफी मागावीच लागणार आहे, लक्षात ठेव. होय. काकांशी मी बोलणार, सुम्या काही बोलू का? मी बोलणार आहे. मग माझं बिल काय झालं? विनया, मी काय म्हणतो, जाऊ दे. तू का नाही बोलत काकांशी? तुम्ही आम्हाला घरात भाडेकरू म्हणून ठेवलंय याची सरकार दप्तरी नोंद असल्याचा पुरावा म्हणून वापरले जाणारे पेपर्स आहेत, त्यावर तुमची सही हवी आहे. मी तीच घेण्यासाठी आलोय. द्या ना प्लीज सही. गाढवपणा करायला कोणी सांगितलंय तुला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? आम्हाला वाटलं म्हणून. सुमित, राघव, आत या पटकन.